बातमी मूर्तिजापूर येथून मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलनाचा इशारा पाहायला मिळतोय। दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास कुटुंबासह आंदोलनात उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दिवाळी तोंडावर आली असताना शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही कोणतीही आर्थिक मदत जमा झालेली नाही। याबद्दल मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून सरकारने याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर येत्या 17 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत जमा झाली नाही तर प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूर, जनमंच नागपूर संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना मूर्तिजापूर, न्यू ए क्लब फार्म ग्रुप जुनी वस्ती मूर्तिजापूर आणि तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूरचे अध्यक्ष राजू वानखडे यांनी हा इशारा दिलाय। दिवाळी सणापूर्वी सरकारने तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी त्यांची मागणी आहे। सरकारने त्वरित दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। यावेळी प्रमुख उपस्थित कृष्णराव ठाकरे, गोपाल तायडे, कैलास साबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मुन्ना नाईक नवरे, अध्यक्ष न्यू यंग क्लब हे उपस्थित शेतकरी संघटना व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांच्या वतीनं शासनाला निवेदन करण्यात येते की आपण मूर्तिजापूर तालुका सुटलेला तालुका त्याच्यात समाविष्ट करून शेतकऱ्यांना न्याय दिला, पण दिवाळीच्या पूर्वसंध्येला जर शेतकऱ्याच्या घरी बाजारासाठी जर ती मदत पोहोचली नाही की त्याचं कारण म्हणजे की शुक्रवार दिवस हा मूर्तिजापूर तालुक्यातला मोठा बाजाराचा दिवस असल्यामुळे दिवाळीच्या बाजाराचा दिवस आहे तो। त्या दिवशी जर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे नसले तर एकीकडे आता परिस्थिती अशी झाली आहे की सोयाबीनचं उत्पन्न एकरी 2 पोत्यापासून तर 1 पोत्यापर्यंत व काही शेतकरी रोटावेटर मारून शेत उद्ध्वस्त करून राहिले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्यापाशी विकायला माल नाही आहे। शासनाच्या मदतीची शेतकरी त्या तीक्ष्ण पक्षाप्रमाणे वाट पाहून राहिला आहे की आता दिवाळीच्या शुक्रवारच्या बाजाराच्या अगोदर आपल्या खात्यात पैसे येणार आहे व आपण दिवाळी दिवशी आपल्या मुलांना कपडे लत्ते व बाजार करू। जर शासनानं गुरुवारपर्यंत मदत टाकली नाही तर मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी शुक्रवारी बाजाराचा झोला घेऊन, बँकेचं पासबुक घेऊन तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू करतील व ठिय्या आंदोलन ते इतके दिवस चालणार आहे की जर त्यांच्या खात्यात पैसे पडेपर्यंत शेतकरी लोक तहसील कार्यालयावर घरी जाणार नाही याची शासनाने जाण ठेवावी।